काल मला 2 इव्हेंट होते. कोरम मॉल आणि डोंबिवलीचा उद्योग दिशा करून. हॅलो, सो मी रेडी झालेली आहे. हा एक ग्रीन कलरचा सूट घातलेला आहे मी. हे मुक्ताचा ड्रेस चेंज करायला तिथून जाणार आहे मग शॉपवर इव्हेंटवर. तो जसं मी तुम्हाला सांगितलं की आज मी ब्रह्मांड नायक ह्या शॉपवर आलेली आहे जे ठाणा ब्रांचमध्ये आहे. ह्यांची ब्रांच दादरला सुद्धा आहे. हा असा आम्ही प्रिन्सेस सारखा ड्रेस मुकुला घेतलेला आहे जेवण. हे कसले वाटाण्याची आमटी ना ग. नमस्कार मंडळी. तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काल शनिवार होता आणि काल मला 2 इव्हेंट होते. कोरम मॉल आणि डोंबिवलीचा उद्योग दिशा करून. कोरम मॉलमध्ये फूड प्लॅटर करून नावाचं एक इव्हेंट होतं. पण कालच्या दिवसात मी स्टार्टिंग तर व्हिडिओची केली, पण तुम्हाला मी सांगते की मी जर लोकेशनला जाते, जर मी एखादं काम घेते तर माझं पूर्ण 100% काम लक्ष तिकडेच असतं की मला परफेक्ट शूट करायचं आहे. लवकरात लवकर व्हिडिओ एडिट करून एडिटरला पाठवून त्यांच्याकडून थोडं एडिटिंग घेऊन व्हॉइस ओव्हर देऊन मला ती अपलोड करायची असते. सो माझ्या डोक्यात फक्त तेच असतं. आणि आपला डेली व्लॉग, सॉरी हे पण मला आता खरं प्रायोरिटी आहे, कारण की तुम्ही लोक माझी वाट बघताय किंवा तुम्हाला लोकांना माझी व्हिडिओ बघायची आहे. भले कितीही आता मला व्ह्यूज जाऊ देत, 50 जाऊ देत, 60 जाऊ देत, पण जेवढे 50-60 जण आहेत ते माझ्यासाठी टीव्ही ऑन करतायत, माझ्यासाठी बघतायत, ती व्हिडिओ प्ले करून पूर्ण बघतायत. सो त्यांच्यासाठी सॉरी की मी कालचा व्हिडिओ नाही बनवू शकली. पण आजचा मी व्हिडिओ बनवणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण आपलं डेली रुटीन काय असतं ते कळणारच आहे. आणि आज मी चालली आहे ठाण्यात. एक शॉप आहे ब्रह्मांड नायक करून. अगरबत्तीचं आणि खूप काही काही गोष्टी तिथे छान छान आहेत. त्या कव्हर करायच्या आहेत मला रील मार्फत. सो थोडक्यात मी आपल्या व्हिडिओ मार्फत पण तुम्हाला माहिती देणार आहे की तिकडे काय काय असणार आहे. मुक्ताला एक मी फ्रॉक घेऊन आलेली, ड्रेस घेऊन आलेली, तो चेंज करायचा आहे. त्याचं जॅकेट तुला थोडं काय म्हणता येईल ते टाईट होतं. आईने घेतलाय ड्रेस तिला तो, तर आई म्हणाली की घेऊन ये. तर मला आवडला तो घेऊन आली, पण घातल्यानंतर मला जाणीव झाली की तिला जॅकेट थोडं टाईट होतं. मग विचार केला की नको, घेतलाय तर तसा घातला पण पाहिजे वगैरे, म्हणून मग मी तो एक्सचेंज करणार आहे. सो तिथे एक जाणार आहे आणि त्याच्यानंतर ब्रह्मांडदायकमध्ये जाणार आहे. सो चला, व्हिडिओला सुरू झालेलीच आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. आणि देवपूजा झालेली आहे सकाळ सकाळ. मस्तपैकी देव छान दिसत आहेत माझे. देवपूजा झालेली आहे. मुकू अजून झोपलेलीच आहे. मुकूला व्हायरल इन्फेक्शन झालेलं, त्यामुळे स्कूलमध्ये जात नव्हती मुक्ता. 1.5 आठवडा झाला मुकू स्कूलमध्ये गेली नाहीये. तर आता उद्यापासून मंडे आहे आणि उद्यापासून मी तिला रेग्युलर स्कूलमध्ये पाठवणार आहे. ती पण खूप एक्साइट आहे की मम्मा आता मला कंटाळा आला घरी, प्लीज स्कूलमध्ये चल. आम्हाला स्कूलला जायला थोडंफार आवडतं, त्यामुळे आता उद्यापासून सकाळपासूनचा रुटीन आपल्याला बघायचं, एकदम सकाळी 7 वाजल्यापासूनचा. तर स्टे ट्यून, व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला आता मी निघते, तयारी करायला घेते. बाकी ओव्हरऑल सगळं झालेलं तर आहेच. देवपूजा वगैरे सगळं घर वगैरे आवरून झालं. फक्त आता तयारी करायची आणि आपल्याला निघायचं आहे शूटला. बाय. हॅलो, सो मी रेडी झालेली आहे. हा एक ग्रीन कलरचा सूट घातलेला आहे मी आणि लाईट मेकअप केलेला आहे, थोडा डोळ्यांना हेवी केलेला आहे आणि छोटीशी टिकली आणि हे क्यूटसे असे इयरिंग ह्याला पेअर करून मॅच करून घातलेले आहे. मला ह्या ड्रेसमध्ये ना हे फ्रिल्स बिलकुल लावून. सो आता एकदा मी हा घालणार आहे आणि त्यानंतर मी हे फ्रिल्स काढून टाकणार आहेत. मला ॲक्च्युली खूप दिवस झाले तो मी ठेवून दिलेला की त्याचे फ्रिल्स काढून द्यावे, पण मला वेळच नाही मिळाला. सो आता कपडे शोधताना मला हा वाटला ड्रेस घालावासा. सो मी रेडी झालेली, आता परफ्यूम मारते आणि निघते. बाय. हॅलो, तर मी निघाली आहे. पहिला जाणार आहे मुक्ताचा ड्रेस चेंज करायला, तिथून जाणार आहे मग शॉपवर इव्हेंटवर. आणि हा आहे मुक्ताचा ड्रेस. ठीक आहे, आता बघू तिथे आपल्याला ह्याच्यामध्ये साईज मिळते की दुसरा कोणता आपण चूज करतोय. साईज मिळाली तर बरं होईल, बट लेट्स सी काय होतं. असा हा माझा ड्रेस आहे. मला ड्रेस खूप आवडलेला. हा ऑलमोस्ट मी 2 वर्षानंतर घालत असेल, कारण की दिवाळीसाठी घेतलेला हा ड्रेस आणि रक्षाबंधनला मी हा ड्रेस घातलेला. रक्षाबंधन होतं का काय होतं आठवण, पण दिवाळीतले ते 5 दिवस होते, त्यातले हल्दी फटाके फोडायला आम्ही गेलेलो आणि मयूरने इतक्या जवळ फटाका लावला की तो उडून पूर्ण ड्रेसवर माझ्या पडला आणि 2 ठिकाणी ह्या ड्रेसला असे होल पडले. अगदी बारीक आहे, दिसत नाही.
त्यानंतर मी तो नव्हता घातला, पण आता मी शूटला लागतात कपडे, भरपूर कपडे लागतात. मग विचार केला की आता काढते हा ड्रेस आणि ह्याचे हे जे फ्रील आहेत जोकर सारखे ते काढून टाकते, नॉर्मल स्लीव्स करते आणि then मग वेअर करते. हॅलो, जसं मी तुम्हाला सांगितलं की आज मी ब्रह्मांड नायक ह्या शॉपवर आलेली आहे, जे ठाणा ब्रांचमध्ये आहे. ह्यांची ब्रांच दादरला सुद्धा आहे आणि सगळे ह्याची डिटेल आपल्या इंस्टाग्राम रीलमध्ये कळून येणार आहे. आणि हे असं इथलं वातावरण आहे, इतकं शुद्ध वातावरण आहे आणि इतकं सात्विक वातावरण आहे की मला इथे येऊन शूट करायला इतकं आवडलंय की असं वाटतंय की नेहमी नेहमी यावं, ह्या वातावरणात राहावं. असं वातावरण माझ्या घरी सुद्धा हवंय असं मला वाटतंय. आणि खरंच पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे काय, जी मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला एक ती एनर्जी येते की वाईब्स येतात, ते मला अगदी ह्या शॉपमध्ये येऊन मिळाली आहे. शॉप नाहीच, मी तर मंदिरच म्हणेन. इतका सुंदर स्वामींचा इथे फोटो लावलेला आहे, प्रतिमा आहे, गणपती बाप्पा आहेत आणि इथचं वातावरण म्हणा आणि ताईंनी मला जे नॉलेज दिलेलं आहे किंवा ज्या गोष्टी मला सांगितलेल्या त्या अप्रतिम आहेत. एक मिनिट, मला फोन आलाय. त्या अप्रतिम आहेत आणि मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये त्या नक्कीच फॉलो करेन. आणि इथले प्रोडक्ट्स मी माझ्या घरासाठी, माझ्या घरातले पॉझिटिव्ह एनर्जी वाढण्यासाठी किंवा माझ्या बिझनेससाठी म्हणा किंवा रिलेशनशिपसाठी म्हणा, सगळ्या गोष्टीसाठी मी ते नक्कीच फॉलो करेन आणि तुम्हीही करा. आणि ह्याचे ओव्हरऑल डिटेल्स जर हवे असतील तर मी कॉन्टॅक्ट नंबर तुमच्यासोबत शेअर करते स्क्रीनवर. आणि इन्स्टामध्ये तर तुम्हाला कळूनच येणार आहे रील बघून की काय आहे आणि काय नाही. सो नक्की तुम्ही इन्स्टा माझं चेक करा आणि कॉन्टॅक्ट करून तुम्हीही एक योग्य मार्गदर्शन घ्या. सो हे असं ते शॉप आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी आपल्या राशीप्रमाणे इथे आपल्याला अगरबत्ती बघायला मिळणार आहेत आणि खूप छान हे व्हायब्रेशन आहेत. आणि स्वामींना जी आवडते किंवा स्वामींच्या मठात गेल्यानंतर जी अगरबत्ती असते किंवा जो एक फ्रेग्रन्स असतो, एक वाईब्स असतात, ते निर्माण आपल्या घरात व्हाव्या ह्यासाठी ही सुंदर सुंदर अगरबत्ती ताईंनी बनवलेली आहे. तसंच इथे स्किन केअरमध्ये तुम्हाला छान ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर नजर दोष, नजर काढण्यासाठी एक सुंदर ऑप्शन तुम्हाला इथे आहे. त्याच्यानंतर ही एक सुंदर पोटली आहे, जे आपण काही दुःख आपल्याला असेल पायाचं वगैरे त्यासाठी आहे. त्याच्यानंतर इथे यंत्र आहेत, आपलं टिलक आहे, धूप आहे, खूप ऑप्शन्स आहेत, खूप व्हरायटी आहेत आणि अगदी छान वातावरण आपल्या घरचं किंवा आपल्या बिझनेसचं, आपल्या रिलेशनशिपचं किंवा एक सुंदर वाईब्स तुम्हाला जर क्रिएट करायचे असतील किंवा छान घरातलं वातावरण निर्माण करायचं असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. ह्याचा ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देतेच आहे. आणि ह्याची ब्रांच, मेन ब्रांच दादरला आहे आणि ही ठाण्यातली आहे, जे इथे मॅन्युफॅक्चर होतं ठाण्यामध्ये. सो नक्की व्हिजिट करा. मुकुसाठी बर्थडे गिफ्ट आहे, कोणी दिलं मुकुला? आजीने, मुकुच्या आजीने मुकुला छान असा परीसारखा फ्रॉक घेतलाय आणि तो मुकुला आवडणार. पंख नाहीये, रुख. क्लोज युअर आईज, असं कॅमेरा समोर, क्लोज युअर आईज. हात पुढे, हात पुढे. अरे बापरे, अरे बापरे, तोड. हॅपी बर्थडे आजीकडून मुकुला. आणि तुला माहितीये का मुकू, हा ड्रेस घालून माझी मुक्ता उद्या स्कूल मध्ये जाणार आहे. स्कूल मध्ये काय घेऊन जायचे मम्मा? लांबच आणलं परत. तुला काय स्कूल मध्ये काय घेऊन जायचं? कारण की तुझा बर्थडे एक मिनिट दाखव. हा बघा, हा असा आम्ही प्रिन्सेस सारखा ड्रेस मुकुला घेतलेला आहे. ओके, खूप गोड आहे. थांब ना मुक्ता, मी व्हिडिओ मध्ये काय आहे. आणि हा असं तसं वरचं नेक आहे आणि हा असा पीच कलरचा छान असा प्रिन्सेस सारखा ड्रेस आहे. गाऊन ह्यासाठी घेतलेला आहे परत, कारण की आता आमच्या घरात ना आमच्या मामाचं लग्न आहे, मग त्याचे भरपूर फंक्शन्स असणार आहे, एंगेजमेंट असणार आहे, हळद असणार आहे, संगीत असणार आहे, रिसेप्शन असणार आहे, लग्न लागणार असेल, त्यातल्या कुठल्या तरी एका फंक्शन साठी आम्ही हे घालून टाकणार. त्यामुळे असा हा परत पुन्हा प्रिन्सेस सारखा आम्ही ड्रेस घेतलेला आहे माझ्या ह्या छोट्याशा प्रिन्सेसला.
ओके. आणि हा आता काय मी तुम्हाला घालून दाखवणार नाही. उद्या माझी मुक्ता उद्या स्कूलला जाणार आहे ना, तेव्हा आम्ही हा ड्रेस घालणार आहोत आणि स्कूलमध्ये. स्कूल मध्ये ड्रेस का घालायचे? कारण की उद्या तुझा बर्थडे होता झाला ना तुझा स्कूल मध्ये. हा, मग उद्या बर्थडे स्कूलमध्ये आपण नवीन कपडे घालून जायचे स्कूलमध्ये. ओके. ते मला चला आता खूप भूक लागलेली आहे शूट करून करून, त्यामुळे असं नाही वेड्यासारखं नाही वागायचं. तुला सगळे कमेंट मध्ये म्हणणार शी मुक्ता एकदम बॅड गर्ल आहे, मंकी सारखी वागते. चालेल तुला? नाही. मग माझा मंकीच आहे पण हा. चलो आता जेवून घेते मी, दाखवते तुम्हाला जेवायला काय. तर हे आहे जेवण. हे कसले वाटाण्याची आमटी ना ग? चण्याची उसळ. चण्याची उसळ आहे. कसली भाजी आहे? कुरडूची. कुरडूची भाजी, ठेचा, चपात्या 2 मस्तपैकी, आणि ह्याला काय म्हणतात? पापड म्हणतात रे, पण काय त्याला कसला पापड म्हणतात आई? मिरगुंडे. मिरगुंडे, जे हे कोकणात मस्त मिळतात. करून दाखव, डान्स करून दाखव. अरे बापरे, असं डान्स. हॅलो गाईज. सो सगळं छान असतं. एडिटिंग करायला सोपी असते. शूट करताना आपल्याला थोडी शारीरिक मेहनत म्हणता येईल तसं घ्यावं लागतं. शूट लोकेशनवर पोचा, ट्रेन वगैरे प्रवास करून आणि शूट करा तिथे. तेही एक सर्वाईव्ह होऊन जातं. किंवा येऊन एडिटिंगला आपण तासन तास बसावं लागतं, तेही एक सर्वाईव्ह होऊन जातं. पण जिथे डोक्याचा भाग येतो, डोकं लावण्याचा, तिथे माणूस हरतो. म्हणजे मी हरते. स्क्रिप्ट बनवताना इतकं डोकं फोडावं लागतं आणि ती स्क्रिप्ट पास होऊन येणं आपल्याकडून. मोठमोठे क्लायंट असतात त्यांच्याकडून स्क्रिप्ट पास होऊन यावी लागते की त्यांना पण ते मुद्दे पटले पाहिजेत, किंवा जर नाही पटले तर त्याच्यात मॉडिफाय द्या. लोक ते सांगणार की त्या पद्धतीने तेवढ्या कमी 1 मिनिटामध्ये ते सगळे पॉइंट्स आले पाहिजेत. हे खूप कठीण असतं. तेच करायला बसलीये मी आता. एडिटिंग वगैरे सगळं सुरू केलेलं आहे. हा सोन त्याच्यात ही मुक्ता मला थँक्यू म्हणजे मुकुने मला चॉकलेट आणून दे. थँक्यू बच्चा. तर ते खूप कठीण असतं. सो आजचा दिवस असाच होता. जसं मी तुमच्याशी आता शेअर केलं सगळ्या गोष्टी. दिवस संपत आलेला आहे. मी माझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट करते. रील बनवण्याचा प्रयत्न नाही, रील बनवते आता. व्हिडिओ शूट झालेला आहे. आता स्क्रिप्टिंग आणि एडिटिंग बाकी आहे, ते करते. उद्या सकाळचं शेड्यूल आपलं पूर्ण वेगळं असणार आहे, कारण की उद्या मुक्ता खूप दिवसानंतर स्कूलला जाणार आहे. राईट? किशी करा मम्माला. आणि कॅश कधी घ्यायचे? कॅश नवीन कॅट. नवीन कॅट त्या दिवशी मांजर आलेली ना, तर तिथपासून भुंगा लावल्या की मला घरात नवीन कॅट हवी ना. मुक्ता पप्पाने बोलले होते. पप्पा बोलले होते, पण पप्पा काय बोलले? मुक्ता मोठी झाली की. आणि नाही, आणि स्कूल मध्ये आणि जायला मग स्कूलमध्ये गेल्यानंतर. अरे बापरे. ठीक आहे गाईज, थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असंच प्रेम करत राहा. सबस्क्राईब करा जर चॅनलवर नवीन असाल तर. आणि उद्याचं शेड्यूल काय असणार आहे हे उद्या सकाळी तुम्हाला कळेल. उद्या सकाळपासून माझ्या मुकूच्या मागे असणार आहे. ओके, सो बाय बाय. बाय करा. बाय. गुड नाईट.